आज आपण इयत्ता 7वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 18 ध्वनी, ध्वनीची निर्मिती. आता ध्वनी म्हणजे काय मुलांनो, तुम्हाला तर माहितीच आहे. ध्वनी म्हणजे आवाज. आवाजाला शास्त्रीय भाषेमध्ये काय म्हणतात, तर ध्वनी असे म्हणतात. मग ह्या पाठात आपण काय पाहणार आहोत, तर ह्या पाठामध्ये आपण पाहणार आहोत ध्वनीची निर्मिती कशी होते, आणि ध्वनीची उच्च नीचता, ध्वनीची तीव्रता, ध्वनीची पातळी, श्राव्य ध्वनी म्हणजे काय, अश्राव्य ध्वनी म्हणजे काय, श्राव्यातील ध्वनी म्हणजे काय आणि त्याचे उपयोग काय आहेत, हे आपण आजच्या भागामध्ये पाहणार. म्हणजे आजच्या ह्या पूर्ण पाठामध्ये पाहणार आहोत. आपण आजच्या भागामध्ये काय पाहणार आहोत, तर ध्वनीची निर्मिती कशी होते हे आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत. मुलांनो, आता मला सांगा तुम्ही, ध्वनी म्हणजे काय? तर ध्वनी म्हणजे आवाज. आपण मागच्या 6वीच्या वर्गात सुद्धा ध्वनी हा पाठ आपण शिकलेलो आहोत. म्हणजे ध्वनी म्हणजे काय, तर ध्वनी म्हणजे आवाज. आणि आवाजाला शास्त्रीय भाषेत काय म्हणतात, तर ध्वनी असे म्हणतात. आता मुलांनो, मला तुम्ही सांगा, तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही कोणकोणते आवाज ऐकता, कोणकोणते ध्वनी ऐकता की नाही? असे अनेक तुम्ही ध्वनी ऐकत असाल. जसे की तुम्ही सकाळी उठता, तो अलार्मचा आवाज, पुन्हा सकाळी पक्ष्यांचा किलबिलाटाचा आवाज, कुत्रे भुंकण्याचा आवाज, पुन्हा रस्त्यावरच्या गाड्या व्हेकल्स जातात त्यांचा आवाज, पुन्हा दारावरची बेल वाजते तिचा आवाज, स्कूलमध्ये जाता, शाळेत जाता तेव्हा त्या घंटेचा आवाज, पुन्हा रेडिओवरच्या गाण्यांचा आवाज, टी व्हीवरच्या कार्यक्रमांचा आवाज, अशा अनेक तुम्ही, कोणी भांडत असेल, कोणी फटाके लावत असेल, कोणाकडे मोठी मोठी गाणी, जोराजोरात गाणी लावलेली असेल, असे अनेक आवाज तुम्ही रोजच्या जीवनामध्ये म्हणजे तुम्हाला ऐकू येत असतीलच. मग ह्यातले काही आवाज असतात हे आपल्याला सहज ऐकू येतात मुलांनो. कारण का, ते मोठे असल्यामुळे आपल्याला ते सहज ऐकू येतात. पण काही आवाज आपल्याला ऐकण्यासाठी खूप लक्ष द्यावा लागतो, म्हणजे आपल्याला ते सहज ऐकायला येत नाही. आणि काही आवाज असतात मुलांनो, ते आपल्याला त्या आवाजाचा आपल्याला त्रास होतो की नाही. उदाहरणार्थ, एखाद्याकडे खूप डीजे जोरात वाजवत आहेत, किंवा एखादा मुलगा खूप रडतोय, कोणी भांडतंय, तर काय होतं, ते आवाज कर्कश असतात आणि मग ते आपल्याला काही आवाज आवडत नाही. काही आवाज आपल्याला सुखद वाटतात, जसे की एखादं गाणं लागलेलं आहे गोड, तर ते आवाज आपल्याला आवडतात. मग आता मुलांनो, मला सांगा, ह्या स्क्रीनवर तुम्हाला काही आम्ही घटना दिलेल्या आहेत. तर तुम्ही ह्या घटनांचा जर अनुभव घेतला असेल तर तुम्ही हातवरती करून मला तुम्ही सांगा. तर आता दोन्ही हाताने टाळी वाजवली, ह्या तर अनुभव तुम्ही घेतलाच असेल की नाही. एखादे संगीत वाद्य वाजवलं असाल ना, काहीतरी तबला किंवा हार्मोनियम वगैरे काहीतरी वाजवलं असेलच. फटाका तर दिवाळीत तुम्ही फोडलाच असेल, मग त्या ध्वनीचा तुम्ही अनुभव घेतलेला असणार. बंद दरवाजावर हाताने वाजवले, तर ह्या पण अनुभव घेतला असेल. पेनच्या टोपणाच्या साहाय्याने शिटी वाजवली, ते पण केलं असेल ना, शाळेत करता की नाही. मोबाईल वाजत असताना त्याच्यावर हात ठेवला तर काय होतं, हात आपला असा थरथरतो, म्हणजे हालतो ना. आणि घंटेचा टोल दिला आणि नाद निर्माण झाला, हे सुद्धा अनुभवलं असणार ना तुम्ही. धातूचे एखादे भांडे पडून आवाज झाला, आपल्या घरातला एखादा पेला वगैरे कधीतरी आईच्या हातातून किंवा तुमच्या हातातून तर पडतच असेल, आणि मग आवाज झाला तुम्ही अनुभवला असणारच आहे की नाही. आकाशात वीज कडाडली, हा अनुभव पण तुम्ही घेतलाच असेल. मुलांनो, आता ध्वनी चालू असताना तुम्ही कधी स्पीकरवर हात ठेवलात का, पाहिलात का? तर काय होतं, आपल्याला अशी हालचाल जाणवते, आणि जेव्हा स्पीकर आपल्याला बंद होतो तेव्हा ती हालचाल बंद होते. हा अनुभव पण तुम्ही घेतला असणार आहे. मग तर वरील उदाहरणावरून काय लक्षात येते मुलांनो, की विविध घटनांमुळे ध्वनी निर्माण झालेला आहे. ह्या सगळ्या घटना आहेत, त्यांच्यातून काय निर्माण झालेलं आहे, तर ध्वनी निर्माण झाला. काही उदाहरणामध्ये वस्तू कंप पावल्यामुळे ध्वनी निर्माण झाला. काय, तर वस्तू कंप पावतात, म्हणजे वस्तूमध्ये काय होते, हालचाल होते. कंप पावणे म्हणजे काय होते, तर कंपन म्हणजे काय मुलांनो, तर कंपन म्हणजे काय होतं, तर म्हणजे जलद गतीने आंदोलन होत असतं. काय, जलद गतीने आंदोलन होत असते, तेव्हा आपण म्हणतो की ती वस्तू म्हणजे त्या वस्तूचे कंपन होत असते असं म्हणतात. काय, तर कंपन होणे म्हणजे काय, तर त्या वस्तूमध्ये जलद गतीने आंदोलन होत असते, मग तेव्हा ती वस्तू कंपन होत असते असे म्हणतात. मग काही म्हणजे आपण आता जी काही उदाहरणं पाहिली, त्या वस्तू कंप पावल्यामुळे ध्वनी निर्माण झाला.
उदाहरणार्थ घंटा, वाद्याची तार किंवा पडदा, फटाका वाजवणे, टाळी वाजवणे, वीज कडाडणे अशा काही उदाहरणांमध्ये कंपन आपल्याला प्रत्यक्ष जाणवत नाहीत, पण तेथे सुद्धा कंपने निर्माण होतात. आणि ध्वनीच्या निर्मितीसाठी मुलांनो कंपने ही फार आवश्यकता असते. काय कंपनांची आवश्यकता असते. आणि कंपन म्हणजे काय, तर जलद गतीने आंदोलन होत असते, म्हणजेच कंपन होत असते. कळलं. तर ही सर्व कंपन काय होतात, तर हवेतील रेणूंना दिली जातात. कुठे दिली जातात, तर हवेतील रेणूंना दिली जातात. आणि मग ध्वनी निर्माण होतो. काय होतो, आणि मग ध्वनी निर्माण होतो. तळ्यातील आता ध्वनी निर्माण होतो. कशामुळे ध्वनी निर्माण होतो, तर कंपनांमुळे होतो. काय, तर कंपनांमुळे ध्वनी निर्माण होतो. कंपने निर्माण झाली, पण मध्ये हे ध्वनी आपल्यापर्यंत कसे पोहोचतात मुलांनो, सांगता येईल का मला? तर तळ्यातील, आता तुम्हाला मी एक उदाहरण सांगते. तुम्ही समजा तळ्यामध्ये संथ पाणी असेल, कळलं, किंवा कुठे तळ्यात किंवा ह्याच्यामध्ये जर संथ पाणी असेल, तर तुम्ही दगड टाकलात त्याच्यामध्ये, तर काय होईल, काय होईल, तर लाटा निर्माण होतील की नाही, लाटा निर्माण होताना दिसतात. आणि त्या काठापर्यंत जाताना तुम्ही पाहिल्या असतील, त्या लाटा निर्माण होतात आणि त्या काठापर्यंत जाताना तुम्ही पाहिल्याच असतील. मग कंपने सुद्धा जी ध्वनी म्हणजे जी कंपने असतात ना वस्तूंची, ती सुद्धा अशीच हवेतून आपल्यापर्यंत पोहोचतात. कशातून पोहोचतात आपल्यापर्यंत, तर हवेतून आपल्यापर्यंत पोहोचतात. आणि मग आपल्याला ध्वनी ऐकू येतो. कळलं. काय होतात, तर कंपने अशी हवेतून आपल्यापर्यंत पोहोचतात आणि मग आपल्याला ध्वनी ऐकू येतो. समजलं? आता मुलांनो, तुम्हाला एक मी म्हणजे एक माहिती सांगते. तुम्हाला माहिती पण असेल की एखादा समजा गायक गाणे सुरू पाहिलं असेल तुम्ही कधी. एखादा गायक गाणं सुरू करण्यापूर्वी काय करतो, तो वाद्य लावून घेतो. काय करतो, तो वाद्य लावून घेतो. म्हणजे काय करतो, तर एखादा गायक गाणे सुरू करण्यापूर्वी तंबोऱ्याच्या तारा असतात, तंबोऱ्याच्या तारा असतात ना, त्यांचा ताण कमी जास्त करून स्वर लावून घेतो. काय घेतो, तर तंबोऱ्यांच्या तारांचा ताण कमी जास्त करून स्वर लावून घेतो. तबलजी, कधी तबला वाजवताना बघितलात का तुम्ही, तर तबला वाजवण्याच्या अगोदर तबलजी काय करतात माहिती मुलांनो, तबलजी त्यांच्या तबल्याच्या खिट्ट्या ठोकून चामड्याचा ताण वाढवतात. काय करतात, तांबड्याचा ताण वाढवतो किंवा कमी करतो व स्वर लावून घेतो. गायक सुद्धा, जेव्हा गायक कोणत्या पट्टीत गाणार आहे, हे संवादिनी वादक म्हणजे जो वाजवणारा असतो, संवादिनी वादक, तर तो माहिती करून घेतो. हे स्वर जुळवून घेणे म्हणजे स्वरांची उंची जुळवून घेणे होय. तुम्हाला माहिती आहे मुलांनो, की भारतीय संगीतामध्ये सा, रे, ग, म, प, ध, नी हे स्वर चढत जाणाऱ्या उंचीचे आहेत. कुठले, तर सा, रे, ग, म, प, ध, नी हे स्वर चढत जाणाऱ्या उंचीचे आहेत. विज्ञानाच्या परिभाषेत वारंवारिता हे या उंचीचे मापक आहे. काय, तर विज्ञानाच्या परिभाषेत वारंवारिता हे ह्या उंचीचे मापक आहे. मुलांनो, आता आपण ध्वनी निर्माण होण्यासाठी कंपनांची आवश्यकता असते, हे तुम्हाला माहिती आहे. आता ध्वनी म्हणजे काय हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. ध्वनी म्हणजे आवाज, आणि ध्वनी निर्माण होण्यासाठी म्हणजे कंपनांची आवश्यकता असते. मग आता हा ध्वनी आपल्याला कसा ऐकू येतो हे आपण पाहूया. तर ध्वनी निर्मिती कशी होते व ती आपल्यापर्यंत कशी पोहोचते, त्याच्यासाठी आपण ना एक छोटासा प्रयोग करूया. त्याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, तर पाणी लागणार आहे, एक पातेलं लागणार आहे. पातेलं हे बघा इथे दाखवलं ना, ह्या ड्रॉइंग स्क्रीनवर ड्रॉइंग आहे असं. आणि भांडे लागणार म्हणजे तेच भांडं, आणि पाणी लागणार आहे त्याच्यामध्ये, आणि चमचा लागणार आहे. आपण हे खोलगट किंवा एक पसरट भांडं घ्यायचं, पातेलं घ्यायचं, टोप म्हणतात त्याला, आणि ते पाण्याने पूर्ण भरायचं. कळलं. काय करायचं, ते पूर्ण पाण्याने भरायचं. तर पाण्याने पूर्ण भरलेल्या ह्या भांड्यावर चमच्याने आघात करायचा. बघा हा चमचा दिसतो ना, ह्या भांड्याच्या कडेवर आहे ना, कडेवर हा चमचा मारायचा, म्हणजे चमच्याने आघात करायचा. मग काय दिसेल तुम्हाला, सांगा बरं. आता समजा तुमच्याकडे एक पातेलं आहे, असं पातेला तुम्ही पाणी भरून ठेवलेत, पूर्ण पाणी भरलेत, आणि त्या पातेल्याच्या कडेवर तुम्ही चमच्याने आघात केला, तर काय दिसेल तुम्हाला, तर काय होईल, भांड्यातील पाण्यावर लाटा निर्माण होतात की नाही. ह्या बघा इथे आकृतीमध्ये सुद्धा दाखवल्यात, ह्या बघा कशा लाटा निर्माण झाल्यात की नाही. तर या अशा लाटा निर्माण होतील. कळलं, निर्माण होतात. तर लाटा आपण त्या भांड्यावर आघात केल्यामुळे काय होतं, कशा निर्माण झाल्या त्या लाटा, तर आपण त्या भांड्यावर आघात केला म्हणजे चमच्याने आघात केला, त्यामुळे त्या पाण्याच्या लाटा निर्माण
झाल्या. मग ध्वनी निर्माण होण्यासाठी सुद्धा एखाद्या वस्तूचे कंपन होणे गरजेचे असते. काय तर ध्वनी निर्माण होण्यासाठी सुद्धा एखाद्या वस्तूचे कंपन होणे गरजेचे असते. कंपन होणे म्हणजे मी सांगितलं तुम्हाला की जलद गतीने आंदोलन होते म्हणजेच काय, त्या वस्तूचे कंपन होणे. म्हणजे ध्वनी निर्माण करण्यासाठी सुद्धा काय पाहिजे असतं, तर कंपन होणे गरजेचे असते. वस्तूचे कंपन होत असते तोपर्यंत आपल्याला ध्वनी ऐकू येतो. मुलांनो कळलं, काय होतं तर वस्तूचे कंपन म्हणजे वस्तू जोपर्यंत हालत असेल, आपण जेव्हा बेल घंटा वाजवतो जोपर्यंत काय होते, ती घंटा जोपर्यंत ती हलते तोपर्यंत ते आपल्याला आवाज येतो. कंपन होत असते तोपर्यंत आपल्याला काय होतं, तो आवाज येतो. कंपन थांबलं ना मुलांनो की ध्वनीही बंद होतो. काय तर कंपने थांबली की ध्वनीही बंद होतो. ज्या वस्तूमुळे ध्वनी निर्माण होतो ना त्याला काय म्हणतात, ध्वनी स्रोत म्हणतात. काय तर ज्या वस्तूमुळे ध्वनी निर्माण होतो तिला काय म्हणतात, तर तिला ध्वनी स्रोत असे म्हणतात. मुलांनो तर ध्वनी स्रोताभोवती काय असते, तर हवा असते. काय असते, ध्वनी स्रोताभोवती हवा असते. जेव्हा ध्वनी स्रोताचे कंपन होऊ लागते, काय होतं तर जेव्हा ध्वनी स्रोताचे कंपन होऊ लागते तेव्हा त्याच्या लगतची जी हवा असते ना, त्या हवेचा थरी सुद्धा कंप पावतो. हवेचा थर सुद्धा कंप पावतो. काय होतं तर जेव्हा ध्वनी स्रोताचे कंपन होऊ लागते, कळलं, तेव्हा त्याच्या लगतच्या हवेचा थरही कंप पावतो. तर ध्वनी स्रोतापासून सर्व दिशांना ध्वनीच्या कंपनाची लाट पसरली जाते. काय तर ध्वनी स्रोतापासून सर्व दिशांना ध्वनीच्या कंपनांची लाट पसरली जाते. या लाटेलाच काय म्हणतात, तर ध्वनिलहरी असे म्हणतात. काय म्हणतात, तर ध्वनिलहरी असे म्हणतात. या ध्वनिलहरी आपल्या कानापर्यंत कशा पोहोचतात, तर त्या ध्वनिलहरी आपल्या कानापर्यंत पोहोचतात. आणि आपल्या कानामध्ये काय असतं, एक पडदा असतो की नाही, नाजूक पडदा. तर आपल्या कानामध्ये एक जो नाजूक पडदा असतो मुलांनो, तो पडदा कंपन पावतो. काय होतात, ह्या ध्वनिलहरी आपल्या कानापर्यंत पोहोचतात आणि मग जो आपल्या कानामध्ये जो एक नाजूक पडदा असतो तो काय होतो, कंपन पावतो. काय होतो तर कंपन पावतो. आणि या कंपनांद्वारे निर्माण होणारी संवेदना कानातील चेतातंतूद्वारे आपल्या मेंदूपर्यंत पोहोचते. काय होतं तर या कंपनांद्वारे निर्माण होणारी संवेदना कानातील चेतातंतूद्वारे आपल्या मेंदूपर्यंत पोहोचते आणि मग आपल्याला ध्वनी ऐकू येतो. कळलं, आपल्याला ध्वनी ऐकू कसा येतो मुलांनो, तर ध्वनी स्रोतापासून काय होतं, सर्व दिशांना ध्वनीच्या कंपनाची लाट पसरली जाते आणि यालाच काय म्हणतात, तर ध्वनिलहरी म्हणतात. मग ह्या ध्वनिलहरी कशा, ह्या ध्वनिलहरी आपल्या कानापर्यंत पोहोचतात आणि आपल्या कानातील अंतर्भागामध्ये जो नाजूक पडदा असतो तो पडदा काय होतो, तर तो पडदा कंपन पावतो. या कंपनांद्वारे निर्माण होणारी संवेदना कानातील चेतातंतूद्वारे आपल्या मेंदूपर्यंत पोहोचते व आपल्याला ध्वनी ऐकू येतो. अशा प्रकारे आपल्याला ध्वनी ऐकू येतो. कळलं. तर मुलांनो आज आपण काय शिकलो, तर आज आपण ध्वनी म्हणजे काय, तर ध्वनी म्हणजे आवाज. कळलं, ध्वनी म्हणजे आवाज. आवाजाला शास्त्रीय भाषेमध्ये काय म्हणतात, तर ध्वनी असे म्हणतात. मुलांना मग ध्वनीची निर्मिती कशी होते, तर ध्वनीच्या निर्मितीसाठी वस्तूचे कंपन होणे आवश्यकता असते. आता कंपन म्हणजे काय, तर जलद गतीने आंदोलन होत असते म्हणजेच वस्तूचे कंपन होत असते. मग ध्वनीची निर्मिती कशी होते ते आपण आजच्या भागामध्ये पाहिलं. आता आपण पुढच्या भागामध्ये काय पाहणार आहोत, तर नियतकालिक गती म्हणजे काय आणि दोलन काळ आणि दोलन गती म्हणजे काय याचा अभ्यास आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.